सुमे, स्वतः कपडे बदलून आलीस, मी सुद्धा बदलून आलो असतो ना जेवायला. तसंही अजून डॅडी, बयोजी, मम्मा कोणीच आलेलं नाहीये. अरे कोण न काय म्हणून तर लवकर आणलं तुला इकडं. म्हणजे वाघाचे पंजे. वा सुमे, मला वाटतंय तू जगातली बेस्ट पुरणपोळी केलीस आज. येड्या, म्हणून तर तुला सगळ्यांच्या आधी इकडे आणलं. एक मिनिट, म्हणजे तू घरातल्या बाकी कोणासाठी अजून केलेली नाहीयेस? खुळ्या, असं करीन मी? या घरची जबाबदार सून आहे ना मी. सगळ्यांसाठी सारखं जेवण. मग मला लवकर का घेऊन आलीस? पायलट, आज होळीत मी नारळ काढताना तू तुझी जिम्मेदारी लय भारी पार पाडलीस बघ. तेव्हा आता मला माझी जिम्मेदारी पार पाडाय नका का? म्हणजे काय करणार आहेस? रागाचं लोणी? कप्पाळ तुझं. मी माझ्या लाडक्या नवऱ्याला घास भरवणार. आणि कसं माहितीये तुला? कसं? धावते, थांब. हे बघ, असं नाजूक हाताने पुरणपोळीचा घास तोडायचा आणि येळवण्याच्या आमटीत बुडवून ह्यो असा खायचा. वा सुमे, बेस्ट झालंय. आता दुसरा घास दुधासंगट. असा पुरणपोळीचा घास घ्यायचा आणि असा दुधात बुडवून मस्त पैकी खायचं. असं म्हणजे नवऱ्याला घास भरवायचाय म्हणून सुमे नवऱ्याला पुढं घालून घेऊन आलीच होय ग. शेऱ्या, चोर बराबर घावलीत बघा कशी. अगं लाजली म्हटल्यावर खरं आहे बर का. नाही, मिठाचा चहा गोड झाला, कांद्याची भाजी बी गोड झाली. चला आता दोघं एकमेकांनी घास भरवा. हा, आता लाजायला काय झालं? भरवा की लवकर. आम्ही डोळे बंद करून घेऊ का? नाही रा, त्याची काय गरज नाही. लग्नात घास भरवला नव तसंच आता भरवा एकमेकांनी. भरवा लवकर. चला बसा, जेवाय वाटते सगळ्यांनी. मम्मा, तुझ्या मम्माचं डोकं इसकटले आता. ती नंतर जेवणार आहे. नरसिंगरावांची वाट बघते ती. मामांची चांगलीच पालखी निघाली आज. तर काय. चल बाबा. मामा साहेब, लय हातून आता दुसतं सगळं दल होतंय. मामा साहेब, ताई मॅडम आधीच खवळल्या त्यात असं भूत घेऊन जायचं म्हणजे अजून खवळते ती. मामा, ताई मॅडम. नरसू, काय केलं तू आज? अख्ख्या गावापुढे माझी अब्रू धुळीला मिळवलेस. हसू नका. माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा लगेच. घेऊन जा. तेव्हा इथं तेव्हा
मामी साहेब तुमचं पार्सल घ्या. काय पार्सल? नाही मामा साहेब घ्या. चालती त्या मामा साहेब. ताई मॅडम लय भडकल्या. खुली बाहेर पडायची बी चोरी झाली आता. पण तू गप्प व्हायचा. मला पिढ्याच्या म्हणून मुद्दाम करत होतीस ना तू. नाही रे बाबा. अहो खरंच नाही. आणि मी एखादी गोष्ट केली असेल तर ती मी केली म्हणून सांगणार. खोटं कशाला बोलू. हो तुम्ही कधीच खोटं बोलत नाही. आणि मग चाट मीठ कसं काय? सुमन मी काय म्हणते, तू बाई आजीला चाकर. ह्यो केलाय की. अगं येऊ मी समोर नेऊन देते. आणि मेथी ऐवजी कारल्याची भाजी कशी आली? तेच काय कळण झालंय मला. सुमन बाई आजीने बोलवलंय तुला. कशाला? भाजी झाली त्यांची. हा हे काय? चल की जरा काय म्हणतात बाई आजी बघ. फुलीच बोलवले. अगं हा मामी साहेबांनी केले हे सगळं. पण मामी चहात मीठ कशाला टाकेल? आणि कारल्याची भाजी का देईल? काय माहित. पण मामी साहेबच होत्या दोन्ही टायमाला. त्यांनीच केले सगळं. सुमन तू तुझ्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी बाकीच्यांवर आरोप करू नकोस. चूक मान्य कर. मी काय चूक केलीच नाही तर का मान्य करू? तर शालू असं का करेल? माहित नाही. तर जी गोष्ट माहिती नाहीये त्याच्यावर बोलू नकोस. आणि उगाच वाटेल ते आरोप करू नकोस. आरोप नाही, खरंच तेच सांगते मी. शालू असं करणारच नाही. आणि केला असेल तर तिलाही शिक्षा होईल. समर तू शालूला लहानपणापासून ओळखतोस ना? हो मम्मा. मग गप्प का बसलायस? तुझी बायको आरोप करते तिच्यावर. मम्मा ग सुमीला तसं वाटतंय म्हणजे खरं असेलही कदाचित. हो ना, होते चूक माणसाकडून. झाली असेल चूक. अच्छा म्हणजे आता तुम्ही सुमनला खरं ठरवण्यासाठी माझ्या माहेरच्या माणसांवर आरोप करताय. आरोप नाही, माझी पक्की खात्री आहे. हो मग सिद्ध करून दाखव. जोवर तू सिद्ध करत नाहीस तोवर मी जेवणार नाही. मम्मा इच्छा नाहीये माझी. मम्मा ग सासूबाई सुमे, संपला होता ना तो विषय. कशाला परत वाढवलास? मी कुठं वाढवलं? मी खरं तेच सांगितलं. मग आता सिद्ध कसं करणार आहेस? मम्मा जेवणारही नाही आता. यावर एक तोडगा आहे. बयाजी हा तुम्ही आहे ना माझ्या संगत? होय की. बोल काय करायचं? तुम्ही आधी जेवा. जेवण झाल्यावर सांगते. मामी साहेबांचं पितळ उघडं पडणार आणि सासूबाई जेवणार बी. माझी जिम्मेदारी. बयाजी बोलवलं काय मला? अगं होय, बस की. अगं बस म्हटलं. काय ग? कसा आहे आता तुझा नवरा? काय विचारू नका. अहो गेड्यासारखं हसतात थांबतात, हसतात थांबतात. आता काय कळनाच झाले बाई. कर्माची फळ, दुसरं काय? म्हणजे मला एक सांग, समरला मिठाच्या चहा दिलतास तू? नाही मी कशाला देऊ. आणि मी डब्यातली कारल्याची भाजी बी बदलली नाही. मी कारल्याचं विचारले का तुला? नाही विचारलं नाही, पण मी म्हणलं विचारायच्या आधी सांगून टाकावं. अगं मग खरं खरं काय ते सांगून टाक की. आता सुरुवात तर झालेलीच आहे. म्हणजे तुला ती
होळीची गोष्ट माहितीये काय ग? ती प्रल्हाद आणि राक्षसाची अगं ती नव नवरा बायकोची. नाही. अगं एक नवरा बायको होती. ती बायको जी असते नव ती लई खोटं बोलत असते बघ. अगं सगळ्यांनी तिला सांगून बघितलं की बाई तू खोटं बोल नकोस, खोटं बोल नकोस, पण अजिबात कोणाचं ऐकली नाही. आणि मग काय, एक दिवस होळीचा होता आणि त्या दिवशी नेमकं ती खोटं बोलली बघ. मग आणि शाले तिचा नवरा भूत झाला बघ. काहीतरीच बह्याची. अगं काहीतरीच नव. मी 5-10 बायकांचं तरी बघितलंय बघ. आणि जेव्हा त्या बायका खरं बोलतात तेव्हा कुठं त्यांचं नवरं त्यांना परत मिळालं बघ. शाले नेमकाच होळीचा दिवस आहे बघ. खरं बोललीस ना व? होय. बघा तुझा नवरा नाहीतर भूत बनल बघ. मी तुला सांगायचं काम केलं, तू काय ते विचार कर. नाही नाही बयाजी, मी खरं तेच सांगितले. तू जा. अगं जा म्हणलं. होय. काय बी थापा मारायला लागल्यात. येडी समजतात का काय मला? आव 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 बयाजी. काय ग? काय झालं? कुणाला हाका मारत होतीस? बयाजी हं? हे कुठे गेलं असतात? अगं कुठे जायच्या कंडिशन मध्ये तरी आहे का तुझा नवरा? आणि होय ग तू खोटं बोलली नाहीयेस ना ग? नाही. अगं मग घाबरू नकस. नाही होणार तुझा नवरा भूत. अहो बबन, ए बबन. काय माणूस आहे? बबन, अरे तुझा मामा साहेब गायब झाला तर. आणि माणूस आहे, अहो मामासाहेबांनी 2 पायावर चालायला झाले, ती गायब कसं काय होणार आहे? अरे भूताला काय अवघड असतंय बाई. भूत? होय, त्यांचं भूत झालंय. अरे आम्ही साहेब, तुम्ही आज होळीच्या दिवशी काही खोटं बोलला काय हो? म्हणजे होळीच्या दिवशी खोटं बोलणाऱ्या बाईचा नवरा भूत होतो हे खरं आहे? 2 बघू काय 2 केसेस आहेत आमच्या गावात आहोत असल्या. बबन, मामा साहेबांचा खास आणि जबाबदार माणूस आहे. चल उडकू आपण त्याला. मामीसाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. मामासाहेबांनी हुडकून आणायची जबाबदारी माझी. चला चल पुढे जा. सुमे बाई तुझी किल्ली बराबर फिरली की ग. बयाजी आता बघा खोटं कसं उघडकीस येते. बरं मी जाते खोली, नाही ह्यांना जाऊ द्यायचं. चल. सात, 8, 9, 10. मामीसाहेब 10 झालं, 10 झालं. आता मागं वळून बघा, भूत गायब झालं असेल. हाय वय अजून नाही. बघितलं का? बघितलं, भूत गायब झालं. गायब झालं. मामीसाहेब चला आता मामासाहेबांनी हुडकूया. चला. काय ग? काय झालं?
बयाजी हा माझं चुकलं, मला माफ करा, मी खोटं बोलले तुमच्याशी. माझं कुकू वाचवा बयाजी. शालन, हे बघ, तू सगळ्यांदेखत खरं सांगून टाक. मग वाचते बघ तुझं कुक्कू. बोलते, खरं बोलते. आणि असली घरी येऊ द्या बयाजी. हे बघ, सगळ्यांदेखत खरं बोलणार नव्हतं तू. बयाजी आधीच पदरात पोर नाही, त्यात आता नवरा गायब झालाय. ही एकटी बाई काय करणार मी? खरं सांगणार की नाही ते सांग. सांगते, सगळ्यांदेखत खरं सांगते. मग हे बघ, तशीच खोलीत जा, असेल तिथे तुझा नवरा बघ. अहो अहो, काय झालंय तुम्हाला? कुठं गायब झालता? चालू मला आता खरं बोलायलाच लागणार आहे. बयाजी, हा तुम्ही बाई साईडला येताय काय? मला बोलायचं जरा तुमच्याशी. नाही, तुला जे काय बी बोलायचंय ते इथं सगळ्यांच्या समोर बोल. काय बोलायचंय? ताई मॅडम, माझं चुकलं, मला माफ करा. काय झालं? ते सुमन बयाजींसाठी चहा करत होती, लई उदास होती. तिच्याकडून चुकून चहात मीठ पडलं. मी ते बघितलं आणि मग तो चहा मी समोरला नेऊन दिला. तिला माहित बी नव्हतं चहा खारट आहे ते. मग नंतर तिनं बयाजींसाठी कारल्याची आणि समरसाठी मेथीची भाजी केली. ती भाजी बी मीच डब्यातनं काढून बदलली होती. पण ते मी ते समरची मस्करी म्हणून केलं. मामी अहो, पण त्यामुळे आमच्यात किती भांडणं झाली. आहो, जाऊ द्या. मामी साहेबांनी मस्करी केली असेल, आपण कशाला मनाला लावून घ्यायचं. वय वय, मस्करीच करत होती मी समर. आता भाच्याची मस्करी करतच असते की मामी. पण अनुराधाला मस्करी केलेली चालत नाही शालू. काय अनुराधा, आता कुठली शिक्षा करणार आहेस बाई तू हिला? शिक्षा? आजपासून 1 आठवडाभर खारट चहा प्यायचा आणि कारल्याची भाजी खायची. आव पण आणि परत जर असा मूर्खपणा करशील ना तर याद राख, परत अशी चूक करू नकोस, नाहीतर तुझं काय खरं नाही. बयाजी, आज तुमच्यामुळे आमच्यातला गैरसमज मिटला बघा. अगं नवरा बायकोंच्या समज गैरसमज ही होतच असते, पण लई ताणायचं नसते बघ. शांत डोक्यानं ते मिटवायचं असतंय. काय समज? हो. चल, आता मी जरा आराम करते. मी खरंच मस्करी केली बरं का समर. सुमे, आय एम सॉरी यार, तुझ्यावर उगीच शंका घेतली. ते सोड, आता गैरसमज मिटला नव्ह. आणि पाहिलं, आज होळीच्या टायमाला तुझा हात कशाला घातलास? भाजला असता तर.
सुमे, हे बघ, मी तुझी जबाबदारी घेतली. मग तुला पळू न देणं ही माझी जबाबदारी. होय का? मग आता मी बी माझी जबाबदारी पार पाडणार. कसली? ते तू बघू द्या.